नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे. चला तर मग आपण ना 10वी नंतर किंवा 11वी-12वी नंतर अजून काय काय ऑप्शन्स आहेत याच्यावरती बोलत आहोत. बऱ्याचशा पेरेंट्सला असं आहे की आता मी काय केलं पाहिजे, म्हणजे सपोज इंजिनिअरिंग करायचं नसेल तर अजून कुठल्या अपॉर्च्युनिटी आहेत ज्यामध्ये आपण IT फील्डमध्ये जाऊ शकतो. तर त्या काही गोष्टींवरती किंवा त्या काही कोर्सेसवरती आपण बोलत आहोत. तर त्यामधला एक आहे BSc बॅचलर इन कम्प्युटर सायन्स. ह्या विषयावरती आपण बोलणार आहोत. सो BSc ओनर और जनरल ओनर मध्ये एक सब्जेक्ट असतो ज्यामध्ये स्पेशलायझेशन करायला लागतं, ज्यामध्ये तुम्ही फर्स्ट इयरपासूनच तुम्हाला त्या रिलेटेड म्हणजे त्या स्पेशलायझेशन रिलेटेड विषय असतात. सो BSc इन कम्प्युटर सायन्स हा फर्स्ट इयरलाच तुम्ही जर का केलं तर तुम्हाला म्हणजे 12th सायन्स असेल, स्ट्रीम असेल. आता पर्सेंटेज क्रायटेरिया हा कॉलेजवरती डिपेंड असतो, पण जर का तुमचं 12th सायन्स झालं असेल तर तुम्ही BSc कम्प्युटर सायन्सला ॲडमिशन घेऊ शकता. ड्युरेशन हे अगेन कॉलेजवरती डिपेंड आहे, म्हणजे काही कॉलेजेसमध्ये 3 वर्षांचा कोर्स आहे, काही कॉलेजेसमध्ये 4 वर्षांचा आहे. जिथे 3 वर्षांचा आहे तिथे 6 सेमिस्टर असू शकतात, जिथे 4 वर्षांचा आहे तिथे मेजरली 8 सेमिस्टर असू शकतात, किंवा लास्ट इयरला इंटर्नशिप किंवा इंडस्ट्रियल ट्रेनिंग असू शकतं. आता सिलेबसमध्ये म्हणाल तर बेसिक्स ऑफ इंग्लिश, एन्व्हायरमेंटल स्टडीज, फाउंडेशन कोर्स इन मॅथमॅटिक्स, इंट्रोडक्शन टू डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स किंवा प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक्स असे सेमिस्टर वाईज वेगवेगळे सब्जेक्ट असू शकतात. हे सगळे युनिव्हर्सिटी कोणती आहे यावरती डिपेंड आहे. बट प्रोग्रॅमिंग कन्सेप्ट्स, डिस्क ऑपरेशन्सचा सिलेबस असू शकतो. इफ यू वॉन्ट टू एंटर द IT फील्ड विदाउट अन इंजिनिअरिंग डिग्री अँड लव वर्किंग विथ द डेटा प्रोग्रॅमिंग, देन BSc कम्प्युटर सायन्स इज द बेस्ट ऑप्शन. आता तुम्ही म्हणाल की BSc केलं तर जॉब मिळतात का? तर हो, BSc करून तुम्ही पुढे पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा करू शकता, जे की मास्टर इन कम्प्युटर सायन्स, मास्टर इन कम्प्युटर ॲप्लिकेशन्स, MA इन IT किंवा अजून तुम्हाला मास्टर की कशामध्ये करायचं आहे त्यामध्येही जाऊ शकता. आणि जॉब ऑप्शनसुद्धा चांगले आहेत. तर जॉबचे काय काय ऑप्शन्स असू शकतात हे मी ऑलरेडी यूट्यूब चॅनलवरती काही व्हिडिओज अपलोड केले आहेत, पण बरेच ऑप्शन्स आहेत. लाईक बँकिंगमध्ये जाऊ शकता किंवा त्यानंतर MSc आणि PhD करून प्रोफेसर, कॉलेज टीचरसुद्धा होऊ शकता. नेव्ही, आर्मी, एअरफोर्स, सॉफ्टवेअर IT इंडस्ट्रीमध्ये सुद्धा जाऊ शकता. त्यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, डेटा ॲनालिस्ट, डेटाबेस इंजिनियर, IT स्पेशलिस्ट, नेटवर्क इंजिनियर, वेबसाईट डेव्हलपर असे बरेच चांगले जॉबसाठी ऑप्शन्स असू शकतात. आणि नंतर तुम्ही MSc सुद्धा करून अजून चांगल्या म्हणजे प्रोफाईलला जाऊ शकता. आता सिलेबस किंवा एलिजिबिलिटी क्रायटेरिया किंवा ड्युरेशन हे प्रत्येक कॉलेज वाईज डिपेंड करतं, पण तुम्हाला एक अंदाज आला असेल की इफ यू वॉन्ट तुम्हाला IT मध्ये जायचं असेल किंवा तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं नसेल तर तुम्ही BSc कम्प्युटर सायन्स या कोर्सला सुद्धा जाऊ शकता. खूप चांगला ऑप्शनसुद्धा आहे. चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि अजून कुठल्या करिअर कोर्सेस बाबतीत तुम्हाला माहिती पाहिजे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. टिल देन बाय बाय. जय महाराष्ट्र.